नाही, यामध्ये आज भेट घेण्याचं कारण एवढंच होतं की एक एनआरसी कंपनी आहे, त्या एनआरसी कंपनीच्या माध्यमातून अनेक वर्षापासून हा विषय प्रलंबित आहे आणि त्या बाबतीमध्ये पवारसाहेबांनी पुढाकार घ्यावा अशी सर्व आमच्या कमिटीची आणि संयुक्त कृती समितीची म्हणणं होतं. या बाबतीमध्ये साहेबांना आम्ही वेळ मागितली होती की आपण एनआरसीची जी नॅशनल रेव्हन कंपनी आहे तिथं 4,000 कामगारांचा प्रश्न आहे, त्या संदर्भामध्ये भेटायला आलो होतो. पवार साहेबांनी काय याबाबत तुम्हाला सांगितलं? नाही, या ती बैठक घेण्याच्या बाबतीमधलं त्यांनी मान्य केलेलं आहे आणि पवारसाहेब त्याप्रमाणे बैठक लावतील. आम्ही पहिलं कृती समिती बैठक करणार आहोत, त्यानंतर आम्ही एकमताने येऊन मग साहेबांकडे एक प्रस्ताव देऊन मग साहेबांना पुढाकार घ्यायला लावायचा असं निश्चित झालेलं आहे. मसाले सुकामेवा संघटनेने निर्णय घेतलाय. तुर्कीचे जे मसाले आहेत त्याच्यावरच बॅन करायचा निर्णय घेतलाय. आपण नवी मुंबईत उत्पन्न बाजार ती बातमी मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी पाहिलेली आहे, त्यामुळे मला वाटतं की त्याचे पडसाद शेवटी देशप्रेम हा महत्त्वाचा असतो. भारताच्या विरोधामधल्या असलेल्या शत्रूला जे जे मदत करतील त्याला भारताने या ठिकाणी बंदी घालण्याचा निर्णय घेतला असेल, जनतेने आणि सर्वांनी घेतला असेल तर तो स्वागतार्ह आहे. आपली ताकद काय, आज तुम्हाला सांगतो, तुर्कीला जर पर्यटक जायला लागले नाहीत त्यामुळे इतकं त्या ठिकाणच्या असलेल्या पर्यटनाच्या माध्यमातून उत्पन्नावर परिणाम झालेला आहे आणि तुर्कीने ज्या पद्धतीने पाठिंबा पाकिस्तानला दिला त्याचे पडसाद पुण्याला उमटले असतील आणि त्यांना सुद्धा पाकमधून जर धमकी येत असेल तर मला वाटतं की आता सगळीकडेच याचा विचार करावा आणि मला वाटतं की त्याचे पडसाद बाजार समिती मुंबईला सुद्धा उमटतील अशी शक्यता आहे. मला वाटतं व्यापाऱ्यांची चर्चा करून आम्ही त्याचा निर्णय घेऊ. मी पूर्णपणाने माहिती घेतो. बाजार समितीच्या असलेल्या अशा प्रकारचा तुर्कीतला माल जर येत असेल तर मी संबंधितांशी चर्चा करून त्या प्रमाणाचा निर्णय 100% घेऊ. हा जो ज्याचा प्रश्न असतो. सत्ता टिकवण्यासाठी कोण कशा पद्धतीने राजकारण करतो याला मी महत्त्व देत नाही, पण पवार साहेबांच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला एक अनुभवाने सांगतो किंवा माझ्यापेक्षा आपल्याला सुद्धा माहिती आहे, पवार साहेब हे कधी माझ्या माहितीप्रमाणे कोण काय बोलतो याला मला महत्त्व नाही, पण सुडाचं राजकारण त्यांनी कधी केलं नाही. त्यांनी नेहमी केंद्र असो, राज्य असो, इतर राज्याचे कोण प्रमुख असेल किंवा पक्षाचे प्रमुख असेल त्यांच्या बाबतीमध्ये आपुलकीची भावना निर्माण करून ठेवलेली होती. आपुलकीने वागत होते. जिथे जिथे त्यांचा मदत किंवा त्यांना सहकार्याची भूमिका करावी लागायची तिथं ते पक्ष किंवा बाकीचा द्वेष, राजकीय मुत्सद्दीपणा बाजूला ठेवून त्याप्रमाणे त्यांनी मदत करत होते. आणि मला वाटतं की त्या काळामध्ये जर संजय राऊत म्हणत असतील की त्या काळामध्ये गोध्रा हत्याकांडाच्या वेळेला अमित भाई आणि नरेंद्र मोदी साहेबांना जर मदत पवार साहेबांनी केली असेल असं संजय राऊतांचं म्हणणं असेल तर ती माणुसकीचा एकमेकांचा आदर राखण्याच्या बाबतीत केली असेल. मला वाटतं की हीच खरी पवार साहेबांची ओळख आहे. म्हणून सर्व पक्षामध्ये पवार साहेबांचं एक आपलेपणाचं आणि वेगळं नातं आहे हे त्यावरून सिद्ध होतं. एका बाजूला एखाद्या विषयाचा संदर्भ आणि दुसऱ्या बाजूला राजकारणातला संदर्भ हा वेगवेगळा असतो. हा प्रत्येकाच्या भूमिकेवर अवलंबून असतो. मला वाटतं पवार साहेबांनी असं कधीच विचार केलेला दिसत नाही की आपण ह्यांना मदत केली तर उद्या आपल्याला पक्षामध्ये त्रास देतील वगैरे. त्यांनी पक्ष माध्यमातून फोडाफोडी झाली असेल तरी पवार साहेबांनी त्या बाबतीमध्ये कधी अशा प्रकारची भावना त्यांच्याबद्दलची व्यक्त केलेली आम्हाला कधी दिसले नाही. पवारसाहेब येणाऱ्या प्रत्येक गोष्टीला समोर जाण्याची हिंमत राहणारा नेता आहे आणि मला वाटतं की त्या हिमतीवरच आजपर्यंत पक्षाच्या बाबतीमध्ये जर बघितलं गेलं तर त्यांचं एक आदराचं स्थान सगळीकडे आहे. नरेंद्र मोदी को बचाया किस तरह से? मुझे पता नहीं है, लेकिन जब अगर ऐसी बात संजय राउत बताते हैं
कि ऐसा हुआ है, तो एक इंसानियत की और एक अपने भाव जो अपने मन में जो एक भावना रहती है उसके बारे में उन्होंने कुछ किया होगा, तो मुझे पता नहीं है। लेकिन पवार साहब पॉलिटिकल में कभी भी कोई भी पक्ष का नेता हो या कोई भी पार्टी का नेता हो, उसमें राजनीति करते समय एक इंसानियत की राजनीति करते हैं। दूसरों के ऊपर ये करके राजनीति करते नहीं, इसका एक मेरा मिसाल है।